रेसिपी शो मध्ये आज आपण मुरंबा किंवा गुळंबा पाहणार आहोत। अगदी साधी सोपी कृती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही करायला घेताल कुठलीच अडचण येणार नाही आणि ज्या काही महत्त्वाच्या आणि मोजक्याच टिप्स शेअर करणार आहे त्याच्यामुळे तुमचा मुरंबा वर्ष ते 1.5 वर्ष आरामशीर टिकू शकतो। रेसिपीला सुरुवात करूयात। गुळंबा करण्यासाठी आपल्याला इथं कैरी घ्यायची आणि कैरी बघून घेताना चांगली घट्ट अशी बघून घ्यायची, म्हणजेच पिकलेली किंवा थोडीशी लूज पडलेली अशा पद्धतीची कैरी घ्यायची नाही। इथं मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्यात। तर त्याच्यासाठी आपण पाणी ओतून घेऊया। अशा पद्धतीने आपण या हाताने चोळून घ्यायच्यात, म्हणजे याच्या इथला जो रुचिक असतो तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे। पूर्णपणे आपल्याला ह्या कोरड्या करून घ्यायच्यात। ज्यावेळेस आपण कैऱ्या धुतो ना त्यावेळेस एक काळजी घ्यायची, इथं देठापाशी त्याचे तुरट चव असणारा रुचिक असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे। जर तो पूर्णपणे निघला नाही तर आपला जो मुरंबा आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीची चव येते किंवा आपला मुरंबा बिघडतो। तर त्याच्यामुळे व्यवस्थितपणे तो रुचिक काढून घ्यायचा आणि कैऱ्या अशा पद्धतीने आपल्याला कोरड्या खट्ट करून घ्यायच्यात। पाण्याचा जो हात आहे किंवा जो पाण्याचा अंश आहे तो या कैरीला राहिला नाही पाहिजे, कारण की आपल्याला हे वर्षभर टिकवायचंय आणि जर पाण्याचा अंश गेला तर मग खराब होतं। अगदी अलगद जरी तुम्ही दाबलं तरी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा थोडासा फेसाळ रुचिक बाहेर येतो आणि तो काढून टाकायचा किंवा धुवून टाकायचा। कैऱ्या आपण स्वच्छ धुवून त्याच्यातला रुचिक काढून पुसून घेतलेल्या आहेत, कुठल्याही पद्धतीचा त्याला पाण्याचा अंश नाहीये। आता आपल्याला काय करायचंय, याच्यावरची ही जी साल आहे ती काढायची आहे। बरेचसे जण साली सहित सुद्धा करतात, पण मी जेव्हा जेव्हा करते त्यावेळेस याच्यावरची साल काढते, त्याच्यामुळे जास्त चविष्ट असा आपला गुळंबा होतो। आता इथला आपण रुचिक काढलेला आहे तरी सुद्धा चाकून परत एकदा इथला जो पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीनं कट करून घेणार आहेत आणि मग नंतर याच्यावरची साल काढायची। आता ही सोलून घेतलेली कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी इथं मी खिसणी घेतलेली आहे। खिसणी घेताना फक्त ह्याचे जे होल आहेत ते थोडेसे मोठे बघून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या कैऱ्या खिसून झालेल्या आहेत अशा पद्धतीनं। आता आपल्याला काय करायचंय, ह्या शिजवून घ्यायच्यात। त्यासाठी इथं आपण पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन करते आणि तूप टाकून घ्यायचंय। तर साधारण 2 चमचे आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। कैरीचा खीस टाकून घ्यायचा। आता सुरुवातीला आपण लगेच याच्यामध्ये गूळ टाकणार नाहीये, तर एक 4 ते 5 मिनिट मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचंय। ज्यावेळेस आपण हा गुळंबा करतो त्यावेळेस कैरीचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यामध्ये तेच 2 पदार्थ महत्त्वाचे आहेत। तर ते प्रमाण कसं ठरवायचं, आता सगळ्यांच्या घरीच वजन काटा नसतो, तर त्याच्यामुळे ज्यांच्या घरी वजन काटा आहे त्यांनी काय करायचं, खिसलेली कैरी मोजायची, अख्खा आंबा किंवा अख्खी कैरी मोजायची नाही, तर खिसलेली कैरीचा जो खीस आहे तो मोजायचा आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा। पण आता ज्यांच्याकडे वजन काटा नाहीये त्यांनी काय करायचं, एखादं भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये हा खीस टाकायचा, ते भांडं बरोबर भरायचं एका लेवलनी आणि त्याच लेवलनी गूळ घ्यायचा, म्हणजे आपल्याला सम प्रमाणात गूळ घ्यायचा आहे। 2-1 मिनिट आपण हे हलवून घेतलेलं आहे। आता काय करायचं, गॅसचा फ्लेम लो करायचा आणि हे आपण झाकून ठेवणार आहोत। खूप जास्त वेळासाठी नाही, अगदी एक 2 ते 3 मिनिटांसाठी। आता याच्यावरचं झाकण काढायचंय। मध्यंतरी एकदा मी याच्यावरचं झाकण काढून हे हलवून घेतलेलं। अशा पद्धतीची आपली कैरी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत। तर ह्याच बाउलनं मी खीस घेतलेला होता आणि त्याच बाउलनं गूळ घेतेय। गूळ घेताना बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा, म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य अशा पद्धतीचं राहतं। हलवून घ्यायचा। गूळ आणि कैरीचा खीस व्यवस्थित असा एकत्रित करून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, पण अगदी मोजकेच। तर इथे तुम्ही बघू शकता विलायची घेतलेली आहे, लवंग आणि दालचिनी।
याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा अशा पद्धतीचं आहे. अगदी कमी प्रमाणात आपल्याला हे घ्यायचंय. जर जास्त प्रमाणात घेतलं तर त्याची चव बिघडते आणि योग्य प्रमाणात घेतलं तर चव मेंटेन राहते. जर तुम्हाला हवं असेल तर हे जे आपण यात खडे मसाले टाकलेत याची तुम्ही पूड सुद्धा करू शकता आणि ती पूड सुद्धा वापरू शकता. व्यवस्थित मिक्स केलेले, गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे. झाकून ठेवूयात आणि आता याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. कुठपर्यंत तर साधारण 10 ते 12 मिनिट लागतात जर आपण घड्याळी याचं प्रमाण ठरवलं तर. पण चेक कसं करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे. आपल्याला आणखीन याला, हे सध्या पातळ स्वरूपात झालेले, तर आपल्याला आटवून घ्यायचंय. तर त्याच्यामुळे आणखीन एक 5 ते 7 मिनिट आपण याला शिजवून घ्यायचंय. 12 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मगाच्या तुलनेमध्ये आता आपला जो गुळांबा आहे तो आटलेला आहे. आणि याची एक दुसरी खूण म्हणजे त्यावेळेस आपण हाताच्या बोटावरती हा गुळांबा घेऊ त्यावेळेस अशा पद्धतीची याची तार तयार झाली पाहिजे. आता मी गॅस बंद करते. आता सध्या सुद्धा हा जो गुळांबा आहे तो थोडासा पातळ आहे, पण जसा जसा थंड होईल तसा तसा हा आणखीन थोडासा घट्टसर होत राहतो. पूर्णपणे आपल्याला याला थंड करून घ्यायचंय. तयार झालेला हा गुळांबा आता आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचर वरती थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच काचेच्या एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता. ज्यावेळेस गुळांबा तुम्ही खायला घेता त्यावेळेस त्याच्यामध्ये ओला म्हणजेच पाण्याचा हात गेला नाही पाहिजे. जर पाण्याचा हात त्याच्यामध्ये गेला तर मग आपला तो गुळांबा खराब होतो. तर त्याच्यामुळे जसा लागेल तसा चमच्यानं घ्यायचा. मी तयार केलेला हा गुळांबा किंवा मुरंबा यावर्षी घरी नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ पुढच्या वर्षी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुमचा हा मुरंबा वर्षभर टिकला की नाही ते.